नमस्कार, माझं नाव उदय विश्वनाथ देशपांडे। मी श्री समर्थ व्यायाम मंदिर शिवाजी पार्क दादर या संस्थेचा मानद कार्यवाह आणि प्रमुख प्रशिक्षक आहे आणि विश्व मल्लखांब फेडरेशन याचा जनरल सेक्रेटरी म्हणून काम करतो। आज मला ज्या वेळेला कळलं की 7 खेळांना महाराष्ट्र शासनाने छत्रपती पुरस्काराच्या यादीतून परस्पर वगळण्याचा निर्णय घेतला आहे, मला धक्काच बसला। एके ठिकाणी केंद्र शासनामध्ये माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन खेळांना किंवा आपल्या पारंपरिक खेळांना खूप महत्त्व दिले जाते। मग तो आट्यापाट्या असो, कलरीपयट्टी असो, मल्लखांब असो, योगासनं असोत। आणि या ठिकाणी महाराष्ट्र शासन मात्र ज्या खेळाला 42 वर्ष छत्रपती पुरस्कार दिला जात होता अशा खेळाला या छत्रपती पुरस्काराच्या यादीमधून परस्पर वगळून टाकण्याचा निर्णय घेते, हे खरोखरच अनाकलनीय आहे। मला कल्पना आहे त्यांची काही कारणं असतील त्याच्यामागे, पण त्यांनी मग त्या संघटनांना समोर बोलावून त्यांच्याशी चर्चा करायला हवी होती की बाबा या कारणामुळे असा निर्णय घ्यावा लागतो, तुमचं याच्याबद्दल काय म्हणणं आहे। त्यानं त्यांचं म्हणणं मांडून देण्याची संधी द्यायला हवी होती। ते न करता हा परस्पर निर्णय घेतला आहे, मला अजिबात पटलेलं नाही आहे, हे मला कळलेलं नाही आहे त्याच्यामागे काय कारणं असतील आणि शासनाने खरोखरच याचा पुनर्विचार करावा आणि हा निर्णय मागे घ्यावा अशी माझी नम्र विनंती आहे। धन्यवाद।